तुमच्याकडे असलेलं हेल्थ इन्शुरन्स पुरेसा आहे का? किंवा कंपनीने दिलेलं इन्शुरन्स मेडिकल म्हणजे हेल्थ इन्शुरन्स सेफ आहे का तुमच्या आर्थिक स्वास्थ्यासाठी? नक्की विचार करा. थिंक अगेन. नमस्कार, मी वंदना नाईक. निवेश सूत्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. मी एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर बरोबरच एक इन्शुरन्स ॲडवायझरसुद्धा आहे. आणि आज मला तुमच्याशी हेल्थ इन्शुरन्सबद्दल बोलायला नक्की आवडेल. मी जेव्हा माझ्या क्लायंट्सबरोबर हेल्थ इन्शुरन्सबद्दल बोलते तेव्हा मला 3 प्रकारचे रिस्पॉन्सेस मिळतात. आमच्याकडे ऑलरेडी आहे, इन्शुरन्स आहे. सेकंड, मला आणि माझ्या कंपनीला, माझ्या फॅमिलीला कंपनीकडनं इन्शुरन्स मिळते. आणि थर्ड, मला काय गरज आहे, आय एम हेल्दी, आय एम फिट अँड फाईन. आणि मला हा खूप मोठा गैरसमज आहे हां. एक गोष्ट लक्षात घ्या, ॲक्सिडेंट सांगून होत नाहीत आणि आजारपणंसुद्धा सांगून येत नाहीत. मेडिकल म्हणजे हेल्थ इन्शुरन्स असणं ही आजच्या काळात काळाची गरज आहे. एक दिवसाचं हॉस्पिटलायझेशनसुद्धा अगदी 35-40 हजारांपासून पुढे जाऊ शकतं. आणि मोठे आजार आले तर राम भरोसे, काहीसुद्धा बोलू शकत नाही, खर्चाला लिमिट नसतं. मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण प्रिपेअर्ड आहोत का, या गोष्टीचा नक्की विचार करा. आणि कंपनीकडनं हे इन्शुरन्स मिळतं आहे, पूर्ण फॅमिली प्रोटेक्टेड आहे, पण ती खरंच सेफ आहे का? कारण जर तुम्ही जॉब स्विच केला आणि त्या काळातच, नोटीस पिरियडच्या काळातच जर हेल्थ क्लेम आला तर कोणाच्या खिशाला कात्री पडणार आहे किंवा लागणार आहे? मग एक पर्सनल इन्शुरन्स असणं गरजेचं आहे असं नाही का वाटत तुम्हाला? किंवा तुम्ही रिटायर झाल्यानंतर कंपनी तुम्हाला थोडंच प्रोटेक्ट करणार आहे हेल्थ इन्शुरन्सने? मग त्या काळामध्ये प्रीमियम किती मोठा असू शकेल? कारण प्रीमियम हा तुमच्या वयानुसार बनतो आणि तुमचे आजारपण कुठले आहेत त्याप्रमाणे प्रीमियम ठरवला जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जेव्हा या लोकांना या प्रीमियमबद्दल बोलते ना, म्हणजे की एवढा प्रीमियम येतो ऑफकोर्स एजनुसार, तेव्हा ते म्हणतात, अरे बापरे एवढा मोठा प्रीमियम. आय एम रिअली सरप्राईज्ड. आपण ट्रॅव्हलिंग करतो, आपण शॉपिंग करतो, अनवॉन्टेड गोष्टींवर किती सारा खर्च करतो, तेव्हा आपण पैशाचा विचार करत नाही. पण जिथे आपल्याला फायनान्शियल प्रोटेक्शन मिळणार असतं आजारपणांपासून किंवा हॉस्पिटलच्या बिल्सपासून, तिथे आपण का विचार करतो? का नाही समजलं जात की ही काळाची गरज आहे? आज जर मी नाही त्याची प्रोव्हिजन केली, उद्या माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या खिशालाच मोठं भोग पडणार आहे. का नाही या गोष्टीचा विचार केला जात? चैनीमध्ये चैन करावी ऑफकोर्स, पण मेडिकल इन्शुरन्स इज अ मस्ट. काळाची गरज आहे. नाहीतर मग लोकांना अक्षरशः आपले पूर्ण सेविंग्ज, शेतीवाडी विकण्याची सुद्धा पाळी आलेली आहे. आणि अशा केसेस माझ्या नजरेत सुद्धा आहेत, म्हणजे मी बघितलेल्या आहेत. जेव्हा सांगितलं जातं तेव्हा मेडिकल इन्शुरन्सला एवढा इम्पॉर्टन्स दिला जात नाही. पण जेव्हा स्वतःवर जेव्हा प्रसंग येतो आणि तेव्हा आपण प्रिपेअर्ड नसतो, तेव्हा मात्र मग सगळं देवावर सोडून द्यावं लागतं. कारण आपल्या माणसाला आपण विदाऊट ट्रीटमेंट नाही, म्हणजे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत. मग त्यासाठी आपलं सोनं, प्रॉपर्टी जे काय असेल ते सुद्धा गहाण ठेवायला तयार होतो. मग त्याचीच सोय जर आपण थोडक्यात अगोदरपासूनच सुरुवात केली तर कुठेतरी आपण फायनान्शियली थोडेसे सिक्युअर होऊन जातो ना. नक्की विचार करा. तुमच्याकडे जे हेल्थ इन्शुरन्स आहे ते पुरेसं आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारच्या फायनान्शियल टिप्स किंवा गायडन्स करता माझ्या निवेश सूत्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.